जिल्हा वार्ताच्या क्या बोलते पब्लिक या मालिकेमध्ये आपण कोपर स्टेशनजवळील आयरे गावामध्ये काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा वार्ताच्या टीमने प्रत्यक्ष आयरे गावात जाऊन पाहिलं तर अत्यंत भयानक अशी परिस्थिती समोर आली। हे सम स्टेशन 10 वर्षापूर्वी झालेलं आहे। हे बघा, हे जनरेटर सडलेलं आहे, सगळे पाईप अस्ताव्यस्त आहेत आणि ही जी रंगोरंगोटी दिसते ना, ही कोणी महापालिकेने केली नाही, कारण हे सडलेलं दिसू नये ना। हां, म्हणून इथल्या जुन्या जे लोकप्रतिनिधी आहेत, तावरे साहेब यांनी केलेलं आहे। ते म्हणतात ना, सुसज्ज काँक्रीटचे रस्ते केलेले आहेत। इथे कुठे गटारं वगैरे पाणी बिणी जायला काय रस्ता दिसतो का? पावसाळ्यात किती पाणी साचतं ह्याचा पण विषय बघा। हां, इथे गटारांची काय परिस्थिती आहे दिसतंय? हे बघा, हे काय परिस्थिती आहे, नाले साफ झालेत। हां, हा 2026चा आयरेगाव। हां, हे बघा, हा माझा आयरेगाव। हे बघा, ही काय परिस्थिती आहे बघा। हे बघा, काय नाही म्हटलं, आयरेगाव माझा बघा, तिकडे बघा काय परिस्थिती आहे। या काय परिस्थिती आहे, ते म्हणतात ना आयरेगाव एकदम वेल डेव्हलप केलेला आहे। हा बघा, स्मशानभूमी जी आहे इथे तुम्हाला वाटतं ही वापरात आहे? बघा, एकही वापरात दिसते तुम्हाला ही? तर हे आत्ता कलर इलेक्शनमुळे कलर लावलेला आहे। शेड वगैरे रवी पाटलांनी बसवलेले आहे, दिसतंय? आणि हे कलर आता इलेक्शन पुरता मारण्यात आलेला आहे। हा नैसर्गिक नाला होता, या नाल्याच्या जमिनीवर ही भरणी टाकून काय चाललंय ते बघा। कचऱ्याचं पण बघा, हां काय परिस्थिती आहे ती बघा कचऱ्याची। हे कोपर रेल्वे स्टेशन, हा 2026चा आयरेगाव बघा। हां, म्हणजे आमच्या सुज्ञ मतदारांपर्यंत पोचू दे की काय अवस्थेत ठेवलं आहे आज आयरेगाव। माझं नाव मीना चंद्रकांत दाडेल आहे। मी दुर्गामाता शांतीनिवास चाळमध्ये राहते कोपरला। तर आमच्या इथे ना, आम्ही इथं 4-5 वर्षापासून रहिवासी आहात, इथं आलोत नवीन राहायला। तर इथं रस्त्यांची आणि पाण्याची गैरसोय आहे सध्याला। हाच त्रास आहे। पाणी आला, पाऊस भरते इथपर्यंत, गुडघ्यापर्यंत कमरीपर्यंत पाणी भरतो। प्यायचं पाणी आहे पण कधी येतो कधी बंद होतो असं आहे। ही परिस्थिती आहे इथली आयरेगावची। हां, इथल्या नागरिक कसे चालतात ते बघा। आता हे रस्ते बघा, हां फक्त अनधिकृत बांधकाम, याच्या पलीकडे काहीच सुचत नाही आम्हाला। हां बघा, ह्या सगळ्या पाण्याच्या लाईनी अनधिकृत आहेत ना ह्या सगळ्या। आणि ह्या लोकांकडनं अनधिकृत असून लोकांकडनं बिल घेतलं जातं। ह्या बघा, ह्या लाईनी सगळ्या अनधिकृत आहेत, सगळीकडे दिसतंय ते अनधिकृत। शाळेचा रस्ता आहे, हा शाळेकडे जाणारा रस्ता आहे बघा। ह्या रस्त्याने विद्यार्थी शाळेत जातात, बघा परिस्थिती। हां, कुठे नेऊन ठेवला आयरेगाव माझा। हा शाळेचा परिसर। हा चला, कशा परिस्थितीत जावं लागतं बघा लोकांना। हा रस्ता आहे, हा रस्ता आहे बघा। हां, म्हणजे नाल्याच्या जाग्यांवर पण भरणी करून नाले अडवण्यात आले। राजरोसपणे अनधिकृत बांधकाम चालू आहे। आता हे रस्ते बघा, इकडचे रस्ते बघा, पाणी अजिबात येतच नाही येतच। काय सांगाल ताई, रस्ते पाणी अशा सुविधा मिळतात तुम्हाला इथे? काहीच नाही मिळत आम्हाला, रस्त्याचा नाही ना पाणीचा नाही। किती वर्षापासून राहतात? 5 वर्ष झाले। दीदी क्या कहोगे, यहाँ पर कुछ मूलभूत सुविधाएं मिल रही है आपको यहाँ पे? कुछ भी सुविधा नहीं है, पानी का भी नहीं, लाइट भी नहीं, गटर भी नहीं है, इधर रोड भी बराबर नहीं है। बच्चों लोग को इतना बारिश में तकलीफ होता है लेके जाने को स्कूल, बच्चों लोग का 15-15 दिन खड़ा हो जाता है स्कूल का। कुछ भी इधर सुविधा नहीं है, पीने का पानी तो बिल्कुल ही नहीं है।
टैंकर से ही पीते हैं हम पानी। कभी केडीएमसी में इसके बारे में आपने कुछ कंप्लेंट किया था? अभी किया नहीं है हम लोग ने कंप्लेंट, कोई साथ में ही नहीं था हमारे। यहाँ का नगर सेवक कभी आपको आके मिले थे? नहीं, कभी नहीं मिले हमको आके अभी तक। कितने सालों से रह रहे हो आप यहाँ पर? अभी 5 साल हो गया हम लोग को यहाँ पे, 5 साल हो गया, अभी तक कोई आया नहीं है और अभी तक कुछ भी हम लोग को सुविधा नहीं है। ये भी जो टैंकर का पानी आता है वो भी हमारा जो सेठ है वो मंगाते हैं, वो भी पैसा देते हैं। जो टाकी यहाँ पे बिठाया है किसने बिठाया हुआ? वो अपना सेठ ने बिठाया है, जो कैलाश केडीएमसी में कभी केडीएमसी ने कभी कंप्लेंट केडीएमसी ने कुछ नहीं किया, कुछ अभी तक कुछ नहीं, के बारे में? कुछ नाही, वो लोग का कुछ भी नाही आहे, केडीएमसी का तो कुछ भी नाही आहे हमारे पास। आम्हाला फक्त आमचा पाणीचा प्रॉब्लेम आहे, मेन आमचा पाणीचा हे प्रॉब्लेम हे व्हायला पाहिजे। बहुत बार गए अपन, लेकिन कोई साथ देने को नहीं है ना, करके अपन भी पीछे हट जाते। कितने साल से रह रहे हो आप? 4-5 साल तो हो गया इधर रह के। 4-5 साल से यहाँ पे पानी का दिक्कत है। बहुत है पानी का, अपन किधर से उठा के लाते, सब मुंडी पे, सब कमर पे, बहुत तकलीफ इधर पानी का, रास्ते का, कचड़े का, सब चीज़ का इधर। आपल्यासोबत या ठिकाणी जे यहाँ माजी नगरसेवक आहेत आणि सध्या या प्रभागातून जे इच्छुक आहेत, पाटील साहेब काय सांगाल? एकंदरीतच केडीएमसीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे। कोपर रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा परिसर आहे आणि ही दुरावस्था। दुरावस्था काय आहे? इथला लोकप्रतिनिधी कोण आहे? 10 वर्षापासून आज तुम्ही आता सगळीकडे फिरताय, नाल्यांची काय परिस्थिती आहे? आपण रेल्वे स्टेशनला जाऊन आलो, रस्ता आहे? हां, इथे परिस्थिती बघा, हे नाल्याची जागा आता हे तुम्हाला दिसतंय, भरणी चालू आहे, सगळं चालू आहे। हां, आणि काय परिस्थितीने बकाल करून ठेवला आहे आणि सांगताय आयरेगाव बघा। आता बघा माझा आयरेगाव कसं आहे। विकासाचे दावे केले जात आहेत, पण जर आता निवडणुका लागल्यानंतर पाहाल की सोशल मीडियामध्ये वारंवार काहीतरी फोटोज टाकले जातात, ही विकास कामं झाली, ती विकास कामं झाली, प्रत्यक्षात ही परिस्थिती आहे, काय काय सांगत? परिस्थिती अशी आहे, आता तुम्ही आपण स्मशानभूमीत गेलो, एक तरी अंतविधी होते का? बरं, निवडणूक आली म्हणून पडीक पडलेला फक्त रंगरंगोटी कोणी केली? महापालिकेने केली? दाखवा टेंडर। तुम्ही सम स्टेशन आता बघितलं, हां, सगळं त्याचा जनरेटर सडला, मशिनरी सडली। मागच्या वेळेला मी ह्या विषयावर बोललो म्हणून त्याला ताबडतोब त्याला रंगरंगोटी लावली, महापालिकेने लावली। सडलेल्या वास्तूला जर महापालिकेने लावली तर महापालिकेने तसं टेंडर दाखवावं। हां, बंद पडलेल्या सडलेल्या अवस्थेला म्हणलो महापालिकेने का कलर मारला? मग ते चालू करायचं होतं ना। आज 20 वर्ष तुम्ही नगरसेवक होते, रात्री 2 वाजता जरी कॉल आला तरी तुम्ही रिसीव करता। हां, का करता ते आमच्या नागरिकांना विचारा। हां, तुम्ही काय करता ते बघा। इथे तुम्हाला स्ट्रीट लाईट वगैरे दिसतं, हे असे रस्ते तुम्ही कुठल्या रस्त्यात ना आला? जर जर तो एक चाक सरकला की नाल्यात, ह्या लाईटी त्यांनी लावल्यात, ही का परिस्थिती आहे? आणि मग कोणते विकासाचे दावे तुम्ही सांगता? बरं, ह्या वॉर्डात ते जे म्हणतात आयरेगावात एवढं केलं तेवढं केलं, मी सांगितलं ना, आयरेगावाचा 45% भाग माझ्या तुकाराम नगरमध्ये आहे। जा बघा आम्ही काय केलं आहे। आम्ही नगरसेवक नसताना ते केलं ना। जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची इच्छाशक्ती लागते ना, त्यांचं काय फक्त हे बकाल करून ठेवलं आहे, हे धारावीपेक्षाही बत्तर इथे केलं आहे। फक्त अनधिकृत बांधकामं करा, माया जमवा, आता इलेक्शन आलं वाटा। पहिली गोष्ट, आता तुम्ही बघितलं काय परिस्थिती आहे, हे बघा, इकडे बघा, हे काय चालू आहे हे दिसतंय? ह्या कचऱ्याची परिस्थिती काय आहे दिसते? हां, आणि बायोगॅसचं घाण कुठे सोडलं जातं पाणी? इथे इथले गटार बघा साहेब, हा बायोगॅसचा ड्रेनेज दिसते, बायोगॅस हां बघा काय परिस्थिती आहे, हे दिसतंय ना? भले 10 वर्षापूर्वी हां जेव्हा रवी पाटील हे नगरसेवक होते तर 1,95,00,000 रुपये ह्या टाकीसाठी मंजूर केले होते। हां, 10 वर्षात काय झालं? काहीच नाही। बरं, ही आत्ता अमृत योजनेतनं होते आहे, मग ती नाही निधी कुठे गेली? हां, म्हणजे का नाही पुढे पाठपुरावा केला? आता ह्या टाकीचे फोटो काढून दाखवता, आणि टाकीच्या समोरची परिस्थिती, बरं समोरच घर आहे, हे बघा, घरासमोर ही परिस्थिती आहे ना। कोणत्या हिशोबाने आपण सांगता हे असं ते तसं? कोणावर टीका करता? 24/7 लोकांसाठी अवेलेबल आहोत। हां, हे असं अनधिकृत आयरेगावला बकाल करून हां
कोणत्या तोंडाने येता? मग त्यांना पळापळ करून दुसऱ्या वॉर्डाच्या याच्यात फॉर्म भरायची वेळ येते. नमस्कार, मी जय मल्हार चाळीमधून बोलते आहे. न्याय संजय सावंत. आमच्या चाळीची समस्या वरूनचे गटाराचं पाणी येते, सांडपाणी दिवस रात्र कंटिन्यू चालू असतं. आताही दुपारपर्यंत होतं पाणी चालू ते. त्यांना आम्ही ही तक्रार पुढे KDMCला दिली. ही तक्रार तिथली लोकं पण येऊन गेली, पण त्यांनी उलटी त्याच वरच्या महिलांनी येऊन आम्हाला धमकी पण देऊन गेले आहेत. जर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ड्रेनेजमध्ये पाईप सोडायला दिले नाहीत तर आम्ही इथूनच तुमच्या चाळीतून घाण पाणी आम्ही सोडणार आहोत. ते तुम्हाला करायचं आहे ते जाऊन करा पुढे. अशी हो की खूप वेळा तरी आम्ही व्हिडिओ काढून व्हिडिओ पाठवलेले आहेत. आत्ता परवाच्याच दिवशी जसं पावसाळ्यात पाणी वाहत आहे तसं या चाळीमध्ये वाहत होतं पाणी. मराठी शाळा जी आपली आहे प्राथमिक आयरे, याच्या बाजूचा परिसर आहे. हे बघा शाळा, ही बघा ही शाळा. हां, म्हणजे 100 मीटरच्या अंतरावर पण शाळा नाही. बरोबर आहे. ही परिस्थिती बघा. हे बघा इकडे बघा. हे म्हणतात ना सुंदर आयरे गाव. हां, ह्या पायवाटा ही पूर्वीच्या नगरसेवकांनी केलेल्या आहेत. कारण आम्हाला खूप त्रास आहे कचऱ्यांचं इथे. कारण रात्रीचे मच्छर वगैरे येतात इथे, खूप त्रास येतात आम्हाला. रात्रीला झोपा पण लागत नाही, एवढे रात्री मच्छर येतात. ना रस्त्याची सोय बघा तुम्ही, ना रस्त्याची सोय आहे. कोणी पण येतं आणि त्या खड्ड्यात पडतात, कोणी पण सगळे येऊन इथंच कचरा टाकतात. आम्हाला एवढा त्रास आहे कचऱ्याचा, खूप त्रास आहे. आम्ही पैसे पण भरतो या कचऱ्यांसाठी. आम्ही मग 900 रुपये भरतो आम्ही, तरी आम्हाला हा कचऱ्याचा त्रास आहे. काय करायचं आम्ही? दिसते ना, ते म्हणतात ना सुंदर आयरेगाव केलं आहे. किती सुंदर आहे ते बघा. आता ह्या पाण्याच्या लाईनीचं काय नियोजन आहे का? हां, अशी वर्ण ते कनेक्शन बघा काय परिस्थिती आहे. हां, हे MMRDने बांधलेलं आहे, पूर्वी बांधलेलं आहे, यांच्या काळात पण नाही. कुठे दरवाजे दिसत आहेत? हे बघा, ही परिस्थिती आहे बघा. अगं संडास हम 10-5 बायका असं उभे राहते नंबर लावून. हां, हे संडास तोडून ते चांगला रिपेरिंग करून द्या ना आम्हाला. हां, कधी तक्रार केली होती का याबाबत? नगरसेवक किंवा KDMCकडे काही तक्रार? अरे कोण नगरसेवक? ते आता बोट आले तर बाई हात जोडते, बाई हात जोडते. हां, और ते तुमची बोट झाली की गेले खड्डामध्ये आम्ही. मेरे को 8 साल हो गया. क्या समस्या है? पूरा गटर चाहे बाथरूम जो भी है सब पूरा दरवाज़ा टूटेला है. एक भी दरवाज़ा नहीं है. लेडीज़ को चाहे जेंट्स को जाने को इतना तकलीफ होता है, एक बाहर हो एक अंदर जाते. अब पूरा एक गटर का पूरा ओपन है. इतना बास आता है, इतना मच्छर आते हैं. हम लोग एक एक ढक्कन खरीद के ला के अपने जेब से लगाए हैं. कभी यहाँ के नगर सेवक या फिर KDMC को अपने नगर सेवक को बोलने पे कोई सुनता नहीं तो क्या बोलेंगे. जर हम लोग 10 बार आयरेगाव में, आयरेगाव ज्योतिनगर में हम लोग KDMC ने बांधा है, नगर सेवक ने संडास बाथरूम बांधा था. हम लोग 10 बार कंप्लेंट दिया है, दरवाजे के लिए दिया है. फिर टाकी भर जाता है, पानी बाहर जाता है, इधर आजू बाजू को पब्लिक को त्रास होता है. उसकी वजह से गंदगी की वजह से आजू बाजू को हम लोग को तकलीफ होता है. 10 बार कंप्लेंट डालने के ऊपर उन लोग कुछ का ऊपर उसको बनाते भी नहीं रिपेयर करते. जो जेंट्स का बाथरूम है ऊपर का, उसके ऊपर से गंदगी नीचे जाता है. नीचे आता हम लोग आने जाने के लिए भी जाते तो पानी हम लोग के ऊपर आता है, गंदा पाणी. कपडे धुवायची जी बावडी होती त्यातनं आता लोकांना पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. आता हे बघा, हे सगळे गटार बिटार बघा कोणत्या परिस्थितीत राहायचं. हा इथे समोर कोपर रेल्वे स्टेशन, समोर कोपर रेल्वे स्टेशन आहे. हा मुख्य रस्ता आहे बघा. तुम्ही बघितलं आमचा आयरेगाव कसा आहे. जे 10 वर्षापासून इथले नगरसेवक आहेत त्यांनी काय परिस्थिती केली आहे. हां, समोर तिथे गटार आहे बघा, सगळी उड्यावर आहे. हा मुख्य रस्ता आहे, बरोबर आहे. इथे आता नागरिकांना कशा परिस्थितीत यावं लागतं ते बघा. हां, बरं, त्यासाठी अंडर बायपास आपण सातत्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सातत्याने पाठपुराव्याने आज त्याच्यासाठी पण 4,90,00,000 रुपये आम्ही मंजूर करून आलेत. हा आमचा वाढ आहे का? आज तुम्ही संपूर्ण आयरेगाव बघितलं कसा बकाल करून ठेवला आहे ना. कुठे रस्ते मेन कोपर स्टेशनपासून आपण जाऊन आलात ना. हां, जर स्टेशनची परिस्थिती ही आहे, आपण सगळ्याकडे कुठल्याही रेल्वे स्टेशनला जा, मोठे मोठे शॉपिंग मॉल कॉम्प्लेक्स अशा प्रकारचं दृश्य असतं. इथे कुठे किती बकाल रस्ता होता, तिथे स्टेशनला पोचण्यापर्यंत रस्तासुद्धा नाही करू शकले. आज
आपल्या माध्यमाच्या माध्यमातून मी कसा आयरेगावची बकाल परिस्थिती झाली आहे ती तुम्हाला दाखवली. कुठेही रस्ते नाही, पायवाटा नाही, गटारं नाही, रस्त्यांची काय दुरावस्था आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या. आता नागरिकांना एकच आव्हान आहे, कोणत्याही आमिषाला बळी पडल्यावर अशा प्रकारचा विकास होतो. फक्त ज्या दिसतात त्या सगळ्या अनधिकृत बिल्डिंगी, त्याच्या पलीकडे काही नाही. हे आपण सुज्ञ नागरिक आहात, माझी कळकळीची विनंती आहे, सगळ्या उमेदवारांना तपासून बघा आणि ठेकेदार वगैरे हे जे सगळे पुन्हा माझा 29 पॅनल म्हणजे आयरेगाव, तुकारामनगर, सुनीलनगर, PNT कॉलनी ह्या कोणत्या ठेकेदाराच्या हातात जाऊ नका देऊ आणि भ्रष्ट बांधकाम करणाऱ्या व्यक्तींच्या हातात जाऊन देऊ नका, हीच माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपण जो परिसर पाहिला हा कोपरजवळील आयरेगावमधील ज्योतिनगर हा परिसर आहे. आपण जरी पाहिलं तर एकंदरीत अत्यंत दाटीवाटीचा परिसर, अनधिकृत बांधकाम, पिण्याच्या पाण्याची समस्या, चालायला रस्ते देखील नाहीत, उघडी गटारे, तसंच या ठिकाणी शौचालयांची देखील दुरावस्था आहे. एकंदरीतच ह्या पूर्ण परिसर जर पाहिला तर ही शहरं नेमका हा भाग कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी बनवल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीत आहेत की नाही असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. अनेकदा हे परिसरात विकासाचा दावा केला जातो. आता निवडणुका आहेत, नगरसेवकांकडून दावे केले जातात, मात्र प्रत्यक्षात जर पाहिलं तर या ठिकाणी एका प्रकारे या विकासाची पोलखोलच झाल्याचं पाहायला मिळतं. आपल्यासोबत या ठिकाणी या प्रभागातले शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आहेत. दादा काय सांगाल, एकंदरीतच वारंवार या ठिकाणी विकासाचे दावे केले जातात, मात्र प्रत्यक्षात आज जर या ठिकाणी येऊन पाहिलं तर सगळीकडेच सुविधांची वानवा दिसून येते. कुठे तुम्ही पूर्ण ज्योतिनगरमध्ये गेले, कुठेच काही कचरा उचलला जात नाही, एकही दरवाजा नाही. एका लेडीजनी टॉयलेटला जायचा आणि दुसरीने टॉयलेट करा, एकीने असं उभं राहायचा, दुसरीने टॉयलेट करा. पुरुषांची तीच कंडिशन. पाणी इथे नाही, एक प्रॉपर ड्रेनेज होता तोही बंद केला, तिथे खोल्या बांधल्या गेल्या. एक ना अनेक प्रश्न आहेत ज्योतिनगरमध्ये आहेत. आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत. दादा काय सांगाल, किती वर्षापासून राहता या ठिकाणी? ज़्यादा कितना सालों से दरवाज़ा नहीं है. कितने साल से रह रहे हो आप यहाँ पे? यहाँ से मेरे को कम से कम 20 साल हो गया इधर. यही तकलीफ है, रात में लाइट नहीं है, कुछ बोलेगा तो उधर वाला बोलता है कि हमारे पास मत आओ, ये करके बोलता है. कौन बोलता है सर? ऐसा इधर का लोग जो है नगर सेवक वो लोग बोलते हैं. तो जो कुछ है हम लोग दादा के पास ही, दादा ही हमारा पूरा रोड भी नहीं है, फिर भी हमारा पूरा गली वगैरह पूरा करके दे दिए हमको. दीदी काय समस्या भेडसावते तुम्हाला? दादा हम लोग का बाथरूम का है, बाथरूम भर जा रहा है, साफ नहीं हो रहा है और दरवाजा तोड़ के जाता है, लाइट नहीं रहता है. ये देखो कचरा, मच्छर बहुत है, हम लोग बीमार गिरते हैं, दवाखाने में जाना पड़ता है. हम लोग का सब होने का दादा आएगा तो अच्छा है, हम लोग को यही हम लोग को सोच रहे हैं. कभी इधर के जो नगर सेवक थे उनके पास गए थे आप? नहीं गई थी. बाथरूम उधर ही गए ना. अभी दादा आएगा तो हम लोग को बहुत कर रहा है. क्या समस्या है फिलहाल यहाँ पे? अपना का अभी दो चालू है, पूरा बंद है, फिर पूरा कचरे आहे. फक्त 2च चालू आहे. ताई, प्यायसाठी पाणी आहे इथे? नाही पाणी नाही, काय नाही, घरून पाणी घेऊन जावं लागते. ते इथे घरामध्ये प्यायसाठी पाणी आहे? पण नाही पाणी एवढं. किती वेळ येतं दिवसातून पाणी? दिवसातून 2 घंटे येतं, पण ते सगळ्यांना पुरत नाही पाणी. हा पहिलं 3 टाइम येत होतं, आता किती वेळेला येते? आता 8 वाजता येते संध्याकाळचं. हा एक टाइमच येतं. अजून काय समस्या आहेत? आता हीच कचऱ्या पाण्याचीच, रोडायची, हा नळ पाहिजे, पाणी पाहिजे, सगळ्यांना सगळी सोय पाहिजे गरीबांची. नगरसेवकाकडे तक्रार केली होती, KDMC कडे नगरसेवकाकडे याबाबत? हा केली होती बक्कळ लोकांकडे. काय उत्तर आले? काय नाही, हेच करता अशी बोलली. हा झाली नाहीत काम? नाही झाली ना, काही असे अर्धावट झालेले आहेत काम, पूर्ण कुठे झाले. क्या मांगे अभी आपकी? बारिश हो गया तो बाथरूम में पानी गिरता है, वो बाथरूम भरा हो जाता है, वो साफ करो ना, ऐसे करने का. हाँ गरीबाची सगळी सोय पाहिजे दादा. लहान मुलं बाळ सगळे आहेत, सगळी घाण राहतीया, मग आम्ही बिमार पडतात. हीच आहे आमची समस्या, दुसरं काय नाही. सगळं रोड बिड सगळी आमची सोय झाली ना, आम्हाला एवढंच पाहिजे, बाकी काय. हा एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज जवळपास कोपर, एक मिनिट काय सांगाल? हे बघा, एक माणसं बसले की दुसरे माणसं त्याचा चेहरा बघावं लागते अशी एकदम. आणि आम्ही गोणी बिनी लावून बसतात तिथे बाथरूमला. बाकी इथे दरवाजे पे बांधा. हां, मीच दरवाजामध्ये एक गोणी बांधून ठेवलेलं आहे. बाकी याच्यात गोणी दरवाजा एक पण नाही आहे. चोरून घेऊन जाते किंवा काय करते, काय होते. हे आपला आयरेगाव, आपला ज्योतिनगर आहे.
ज्योतीनगर. एकंदरीतच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर कल्याण डोंबिवली ही स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे असा दावा केला जातो. या ठिकाणचे लोकप्रतिनिधी देखील ही शहरं स्मार्ट सिटीकडे वाटचाल करतात असा दावा केला जातो. निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोकप्रतिनिधींनी याबाबत अनेक दावे केलेत, अनेक आश्वासने दिलेली आहेत. मात्र प्रत्यक्षात जर आपण वस्तुस्थिती पाहिलीत तर ही वस्तुस्थिती या परिसरातली अत्यंत भयावह आहे. येथील नागरिक जीव मुठीत धरून फिरतायत. येथे ना नागरिकांना चालायला रस्ते आहेत ना प्यायला पाणी आहेत. त्यामुळे एकंदरीतच निवडणुकीपुरती ही आश्वासनं ठरतील की इथून पुढे देखील या परिसराची या समस्यांमधून सुटका करण्यासाठी काही प्रयत्न केले जातील. हे पाहणं देखील तितकंच आता महत्त्वाचं ठरणार आहे. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.